स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। सर्वजण कसे आहात? मी मस्त आहे आणि आशा करते की तुम्हीही सर्वजण तुमच्या घरी खूप छान मस्त आणि आनंदी असाल। तर हा जो दिवस आहे ना तो होता शनिवारचा दिवस आणि आज आहे चंपाषष्ठी। थोडासा व्हिडिओ तुम्हाला लेटच येत आहे। सध्याला सर्वच व्हिडिओ ना खूप लेट झालेले आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, तर त्याबद्दल सॉरी। तर चंपाषष्ठीचा दिवस होता आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नागदिवे वगैरे बनवलेले मी शेअर केलेले आहेत, ते पाहिले असतीलच। त्याचा दुसरा दिवस आहे हा। तर चंपाषष्ठी असल्यामुळे आज आपल्याला वांग्याचं भरीत रोडगे वगैरे हे सर्व बनवायचं आहे आणि त्याचा नैवेद्य वगैरे दाखवायचा आहे। तर सकाळी सकाळी मी घरातलं सर्व काही काम आवरून घेतलं, झाडू फरशी वगैरे, आणि त्यानंतर लगेच इथं देवपूजा वगैरे करण्यासाठी आलेली आहे। तर सर्वात अगोदर देवघर पूर्ण मी क्लीन करून घेणार आहे, त्यामुळे देवघरातील सर्व मूर्त्या फोटो वगैरे सर्व काही मी इथे काढून घेतले आणि त्यातला कपडा वगैरे पण काढून ना पूर्ण देवघर स्वच्छ असं करून घेतलेलं आहे। दर महिन्यातून एकदा तरी मी अशा पद्धतीने ना स्वच्छ करून घेते। त्यानंतर पुन्हा सर्व फोटो वगैरे व्यवस्थित ठेवलेत आणि कुंकवाचा गंध करून घेतला होता, तर तो सर्व फोटोंना मी इथे लावलेला आहे। आपण जेव्हा असं कोरडं कुंकू लावतो ना तर ते व्यवस्थित लागत नाही, पडून जातं। त्यामुळे काय करायचं, थोडासा कुंकवाचा गंध करून घ्यायचा आणि तोच लावायचा, त्यामुळे फोटोला तो व्यवस्थित लागला जातो। तर मध्येच माऊला ट्यूशन आहे असा फोन आल्यामुळे मला तिला सोडायला जावं लागलं आणि त्यानंतर राहिलेली जी देवपूजा वगैरे होती ना तर ती हे करायला लागलेले होते, म्हणजे यांनीच केली। तर म्हटलं चला आता आपण भरीत रोडगं वगैरे ह्याचा नैवेद्य बनवूया। तर त्यासाठी मी सुरुवात केलेली आहे तर पाथीचा जो कांदा असतो ना तर तो पण टाकून आपण वांग्याचं भरीत बनवणार आहोत। त्यासाठी मोठ्या साईजचं एक वांगं घेतलं आहे मी, स्वच्छ धुवून काढले, सोबतच पाथीचा कांदा पण स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यानंतर आता इथे वांग्याला ना मी थोडेसे कट देऊन घेत आहे, कारण वांग्याचा आकार थोडासा मोठा आहे। जर कट वगैरे दिले ना तर त्याला लवकर ते शिजतं। सोबतच या कटमध्ये मी थोड्याशा ना मिरच्या वगैरे घालून घेणार आहे। तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही थोडासा लसूण पण यामध्ये खोचून घेऊ शकतात आणि मग ते भाजलं की त्याला आपल्याला कुटून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी वांग्याला आता तेल लावून घेणार आहे। सुरुवातीला तेल लावायचं राहिलं होतं, कारण म्हटलं तेल अगोदर लावलं तर मग ते कापताना ना हात घसरून वगैरे ना कापण्याची शक्यता असते। तर आता तेल वगैरे छान असं लावून घेतले आणि इथे मी घेतलेली आहे जाळी। यावरती आपल्याला हे वांगं ठेवून छान असं पूर्ण बाजूने ना असं आलटून पलटून आता भाजून घ्यायचं आहे। सोबतच घेतलेला आहे इथे मी पाथीचा कांदा। तर हाच कांदा आपण भाजीमध्ये पण वापरणार आहोत आणि जी पाथ आहे ती पण भाजीमध्ये वापरणार आहोत। वांग्यामध्ये आपण ज्या मिरच्या खोचल्या होत्या ना त्या बऱ्यापैकी भाजल्यात, तर त्या मी आता काढून घेणार आहे। वांगा अजून थोडासा भाजायला वेळ आहे आणि ह्या मिरच्या यामध्ये मी टाकलेला आहे थोडासा लसूण आणि हे आपल्याला कुटून व्यवस्थित वाटण करून घ्यायचं आहे। तर ही आहे आजची देवपूजा। वांग भाजून झालेलं आहे, आता ते थोडंसं थंड होतं आहे। तोपर्यंत इथे मी बाजरीचं पीठ जे आहे ना ते पाणी टाकून मळून घेणार आहे, कारण त्यापासून आपल्याला बनवायचे आहेत रोडगे। तर थोडंसं पाणी टाकून याचा उंडा मी इथे बनवून घेतलेला आहे। आता तुम्ही थापून किंवा हातावरती जसं तुम्हाला जमेल ना तसा छोटासा गोळा करून घ्यायचा आहे आणि हातावरतीच त्याला ना पीठ लावून अशा पद्धतीने गोल छोटंसं पुरी टाईपनं बनवून घ्यायचं आहे। तर यालाच रोडगे सांगतात आणि तव्यावरती टाकून ना छान असे भाजून घ्यायचे आहे। भाजताना ना ते चिरटण्याची शक्यता असते, जर चिरटत असतील तर तुम्ही त्याला थोडंसं पाण्याचा एका बाजूने हात लावून घेऊ शकतात किंवा बिना पाण्याचे पण भाजून घेतले तरी चालतात। पण जर त्याला चिरा पडत असतील ना तर थोडंसं पाणी एका बाजूने लावलं तरी चालतं। तर छोटे छोटेसे रोडगे मी इथं बनवून घेतलेले आहेत।
बऱ्याच भागांमध्ये ना वांगं खाल्लं जात नाही. जे लोक वांगं खायचं पाळतात ते लोक चंपाषष्ठीच्या दिवसापासून वांगं खायला सुरुवात करतात. तर आजच्या दिवशी जेजुरीलाही खूप मोठा कार्यक्रम वगैरे असतो, यात्रा वगैरे भरते आणि तेथे पण खूप क्वांटिटीमध्ये ना वांग्याचं भरीत, वांग्याची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य खंडोबाला दाखवला जातो. तर खूप मोठ्या प्रमाणात चंपाषष्ठी साजरी केली जाते. आमच्या नगर भागामध्ये पण चंपाषष्ठी साजरी केली जाते आणि वांगं खाल्लं जात नाही बरेच दिवस. आणि चंपाषष्ठीला आपण जेव्हा हा नैवेद्य वगैरे देवाला दाखवतो ना, तर तेव्हाच वांग्याला खायला सुरुवात करतात. तर चला आता मी वांग्याचं भरीत बनवणार आहे. त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल गरम केलं, जिऱ्याची फोडणी केली आणि कट करून ठेवलेला कांदा टाकून हलकासा परतून घेतला आहे. आता कांदा परतत आहे तोपर्यंत हे जे वांगं सुरुवातीला भाजून घेतलं होतं थंड झाले, तर त्याचे मी सालपट वगैरे काढून घेणार आहे. भरीत बनवण्यासाठी जी वांगी वापरल्या जातात ना, ते हिरवट असतात थोडीशी, पण मला ती काही मिळाली नाही, त्यामुळे हे मोठ्या आकाराचं वांगं मी आणलेलं आहे. आणि मुंबई साईडच्या भागामध्ये ना भरीत करण्यासाठी शक्यतो हेच वांगं वापरलं जातं, पण गावाकडे हे वांगं कमी प्रमाणात मिळतं. आणि वांग्याचं भरीत करायचं म्हटलं की ती हिरवट निळसर वांगी जी असतात ना, ती गावाला भेटतात. ती थोडीशी चवदार पण असतात, त्याचंच भरीत शक्यतो बनवलं जातं. तर इथे मी आता वांगं व्यवस्थित चेक करून घेतलं आहे, त्याच्यामध्ये अळई वगैरे असण्याची शक्यता असते त्यामुळे, आणि बारीक कट करून ठेवलं आहे. तोपर्यंत कांदा पण चांगला परतला होता. सुरुवातीला जे हिरवी मिरची लसणाचं वाटण करून घेतलं होतं कुटून, ते यामध्ये मी ॲड केलं, मिक्स करून घेतलं आणि सोबतच वांग्याचं जे भरीत करून ठेवलं होतं, म्हणजे वांगं स्मॅश करून ठेवलं होतं, ते पण टाकलं, चांगलं परतून घेतलं आहे. थोडीशी कांद्याची पात मी सुरुवातीला बाजूला काढून ठेवली होती, ती पण टाकलेली आहे. चवीनुसार मीठ वगैरे सर्व टाकलं आणि इथे मिक्स करून घेत आहे. तर बरेच लोक यामध्ये खोबरं वगैरे पण ॲड करतात, तर ते पण तुम्ही ॲड करू शकतात. कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि बस थोडंसं परतून घेतलं. वांग्याचं भरीत बनवून तयार झालेलं आहे. आता बऱ्याच ठिकाणी वांग्याचं भरीत सेपरेट आणि कांद्याची पातीची भाजी सेपरेट असं पण बनवलं जातं, पण मी एकत्रच बनवलेलं आहे. नैवेद्याचं ताट तयार करून ठेवलं आहे. सोबतच इथे एका ताटामध्ये मी दिवा लावून घेतला आहे. थोडीशी फुलं, खाऊचं पान, सुपारी, खोबरं आणि भंडारा काढून घेतलेला आहे. आता ह्या सर्वांनी खंडोबाच्या फोटोची पूजा वगैरे केली जाईल आणि त्यानंतर तळी उचलली जाईल. यालाच तळी भंडार करणं असंही म्हणतात. गावाकडे ना आजच्या दिवशी संध्याकाळी दिवट्या वगैरे पेटवून ना खंडोबाच्या मंदिरामध्ये पण जातात. जय मल्हार, हर हर महादेव, चिंतामणी मोरया, भैरवाचा चांदोबा, अगडबंब नगारा, सोन्याची जेजुरी, मोत्याचा तुरा, निळा घोडा, गाई तोडा, कमर गरगोटा, बेंबी हिरा, गळ्यात घंटी, मोहनमाळा, डोईवर सेला, अंगावर शाल, सदा हिला जेजुरी जाई, शिकार खेळी, माणसा सुंदरी, आरती करी, देवा ओवाळी, नाना परी, देवाचा शृंगार. जय मल्हार, जय मल्हार. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.